नमस्कार. महाएम टी व्हीमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन साक्षी खाडेसोबत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपला नवीन उपक्रम स्टार्टअप फर्स्ट. आपल्याकडे स्टार्टअपचं युग सध्या भारतामध्ये जोमाने उदयाला येत आहे. जोमाने भरपूर नवीन नवीन स्टार्टअप्स उदयाला येत आहेत आणि त्यातले बरेचसे स्टार्टअप यशस्वी सुद्धा होत आहेत. पण या स्टार्टअपचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे यातला लॉचा पार्ट, म्हणजेच त्यातला कायदेशीर बाबींचा पार्ट. याच्याबद्दल बऱ्याच प्रमाणात आजही आपल्याकडे जनता आणि स्टार्टअप उभे करणारे स्टार्टअपचे ओनर्स सुद्धा, नवीन उद्योजक सुद्धा बऱ्यापैकी अनभिज्ञ दिसतात. त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये क्रिएट होतात आणि ह्याच गोष्टीला हेरून आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट शिवांगी झरकर मॅडम. त्यांच्या लॉ ऑफ लिटर ह्या स्टार्टअपमधनं ते हेच काम करतात आणि स्टार्टअप्सना लिगल कायदेशीर बाबींसाठी ते मार्गदर्शन करतात. ते मार्गदर्शन कसं केलं जातं आणि कशा पद्धतीने कायदेशीर गोष्टी या स्टार्टअपसाठी महत्त्वाच्या असतात, याच सर्व गोष्टींचा आढावा आपण याच्यातनं घेणार आहोत. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. मॅडम, सर्वात प्रश्न मला तुम्हाला विचारा असं वाटेल की स्टार्टअप, आपण मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं की स्टार्टअप आणि इतर बिझनेस ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. हा फरक नेमका कसा आहे आणि कशा पद्धतीने स्टार्टअप डिफाईन केला आहे हे मला सांगा. पहिले सर्वांना नमस्कार. थँक्यू सो मच, तुम्ही मला या प्लॅटफॉर्मला बोलवलं. स्टार्टअप आणि इतर कोणत्या गोष्टी, तर कसं आहे स्टार्टअपच्या ह्याच्यामध्ये, स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप, जे काही वेगळं काहीतरी केलं जातं, बरोबर आहे, काहीतरी युनिकनेस असतो किंवा एखादी स्किल, एखादा गॅप जो आपल्याला जाणवतो आणि जो आपल्या ट्रेडिशनल बिझनेस, ज्या पारंपरिक बिझनेस आहे त्याच्यामध्ये जो काही वेगळेपणा करायचा असतो त्याला आपण स्टार्टअप म्हणतो. तर स्टार्टअपच्या भाषेमध्ये असं असतं, एक असतो स्टार्टअप, एक असतो स्टँडअप. स्टँडअप म्हणजे पारंपरिक जो बिझनेस आहे आपला, परंपरागत चालत आलेला, जसं आता एखादं ज्वेलरचं दुकान किंवा एखादं कपड्याचं दुकान किंवा एखादं कंपनी, तर त्यालाच फक्त तुम्ही म्हणतात ना स्टँडअप करणं, म्हणजे त्याला वर नेणं, फक्त हा झाला तुमचा ट्रेडिशनल बिझनेस. पण त्याच बिझनेसमध्ये जर तुम्ही इनोव्हेशन आणलं, तुम्ही एखादं वेब पोर्टल आणलं, एखादी नवीन स्कीम आणली, एखादं नवीन पद्धतीने त्याच्यामध्ये काही म्हणतात ना नाविन्यपूर्ण काही गोष्टी केल्या, तर त्या गोष्टी येतात तुमच्या स्टार्टअपमध्ये. आणि गव्हर्नमेंटचं स्टार्टअप पोर्टल हे सेपरेट त्याच्यासाठीच आहे की अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्या फक्त म्हणतात ना पैशासाठी काही आयडिया किंवा जे काही बिझनेस आहे ज्याच्यात खरंच काहीतरी नाविन्यपूर्ण आहे ते येऊ शकत नाही, त्यांना आपण पुढे नेणं. तर हा फरक आहे स्टार्टअप आणि स्टँडअपमध्ये. ओके. त्याच्या पुढचा प्रश्न तुम्ही सांगितला गव्हर्नमेंट पोर्टल आणि गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहे, तर नेमका कशा पद्धतीने सहभाग घेतला जातो आणि गव्हर्नमेंट अप्रूव्ड स्टार्टअप्स ज्याला आपण सगळे म्हणतो की गव्हर्नमेंटकडे गेल्यानंतर स्टार्टअपला मान्यता मिळते, ती कशा पद्धतीने प्रोसेस असते आणि कशा पद्धतीने सगळे काम चालतं? जर आता पहिल्यांदा जी गोष्ट असते की आपल्याकडे एखादी जर आयडिया आहे, आपल्याकडे जर नवीन काही आपण इनोव्हेट केलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे की आपल्याकडे एक नवीन पद्धतीचा बिझनेस आहे किंवा एक आयडिया आहे आपल्याकडे, तर त्या आयडियाला पहिल्यांदा व्हॅलिडेट करण्यासाठी, बरोबर आहे, की आमच्यासारखे जे मार्गदर्शक आहेत, लिगल ॲडवायझर आहेत, स्टार्टअप लॉयर आहेत, त्यांच्याकडे गेलं जातं. मग ते त्यांना प्रॉपरली एक फॉर्मॅटमध्ये बसवतात आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटची जी स्टार्टअप इंडिया पोर्टल आहे त्याच्यात ते DIPP अंतर्गत रजिस्टर केलं जातं. मग त्याच्यातून गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये कम्पेअर करतो बाकीच्या बिझनेस, म्हणजे सेम पद्धतीच्या आयडिया आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे आणि आपल्यामुळे लोकांचा पैसा, टाईम किंवा त्याच्यानंतर त्यांचे एफर्ट कसे वाचतायत ज्या आयडियामुळे. मग ते जर तुमचं डिफाईन झालं असेल की तुमचं रजिस्ट्रेशन स्टार्टअपच्या पोर्टलवर होतं. ओके. तर स्टार्टअपना बऱ्यापैकी गव्हर्नमेंटने सुविधा पण दिलेल्या आहेत बऱ्यापैकी. त्याला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे 3 वर्ष त्यांना इन्कम टॅक्स आणि या सगळ्यापासून सूट दिलेली आहे. तर ही सूट नेमकी कशा पद्धतीने जाते आणि ह्याचा फायदा स्टार्टअप्स कसे घेऊ शकतात? आणि याचा पुढचा प्रश्न, याच्या पुढे असा थोडासा लेंदी प्रश्न असा की ह्याच्या नंतरच्या 3 वर्षांनंतर स्टेजकडे स्टार्टअप्सने कसं अप्रोच ठेवला पाहिजे, ह्याबद्दल काय सांगा? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कसं आहे की पहिल्या गव्हर्नमेंटचे आपले जे टॅक्सेशन आहेत, बरोबर आहे, तर गव्हर्नमेंट टॅक्सेशन हा खूप मेजर भाग येतो की म्हणतात ना हेवी टॅक्सेस पडले जातात. म्हणजे आपण असं पकडू शकतो 30% आसपास आपल्याला इन्कम टॅक्स पडतो, शिवाय GST आपला 18% वगैरे असतो. तर टॅक्सेशन मध्ये बेनिफिट म्हणजे काय, तर काय आहे की 3 वर्ष म्हणतात ना एखादं लहान मूल आहे त्याला उभं राहण्यासाठी बराच वर्ष लागतात, म्हणजे एक साधारणपणे आपण टाइम द्यायला लागतो. आणि हा तर बिझनेस आहे आणि जनरली बिझनेस हे जे काही स्टार्टअपचे आहेत ते ठरले जातात, ते काय केले जातात की घरातून आपण फंड घेतो किंवा एखादा छोटासा इन्व्हेस्टर असो तो म्हणतो की नाही मला तुझी आयडिया आवडली आणि आपण बिझनेस चालू करतो. मग त्याला उभं राहण्यासाठी तो टॅक्स भरणार का तो प्रॉफिट, कारण प्रॉफिट हा पहिल्या 3 वर्ष खूप कमी
कमी असतो, बरोबर. म्हणजे नेट प्रॉफिट कमी, मग त्याच्यामध्ये टॅक्सेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बंद होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून गव्हर्नमेंटनी ही फॅसिलिटी दिली आहे की तुमच्या पूर्ण टेनरमध्ये, बरोबर आहे, तुमचा बिझनेस सुरू झाल्यापासून 7 वर्ष याच्यामध्ये म्हणजे स्टार्टअप कन्सिडर केला जातो. या पहिल्या 7 वर्षामध्ये कोणतीही 3 वर्ष तुम्ही अशी घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्ही हा इन्कम टॅक्स म्हणजे टॅक्सेशनचा बेनिफिट घेऊ शकता त्याच्यामध्ये. आणि त्याच्याने म्हणजे म्हणतात ना तो एक सपोर्ट मिळतो की तुम्हाला तुमच्या बिझनेसला म्हणतात ना कारण तेवढे पैसे तुमचे वाचतात टॅक्सेशन मध्ये जे पैसे जाऊ शकत असतील ते. बरोबर. आता हा पुढचा प्रश्न आहे, मी जोडून प्रश्न विचारला होता की ह्याच्या 3 वर्षांचा काळ आता माझा संपत आलाय. समजा आता मी एक स्टार्टअप ओनर आणि माझा 3 वर्षांचा काळ आता हा संपलाय, तर ह्याच्या पलीकडे मला जर जायचं असेल तर कशा पद्धतीने मी अप्रोच ठेवला पाहिजे? बघा कसं आहे की त्याच्यात 2 ते 3 मार्ग असतात. कारण 3 वर्षामध्ये म्हणजे जो टाइम आहे त्याला आपण स्टार्टअपच्या किंवा ह्या बिझनेसच्या लँग्वेजमध्ये आपण असं म्हणू शकतो मिनिमम वायबल प्रॉडक्ट, MVP. म्हणजे काय होतं की तुम्ही ह्या 3 वर्षामध्ये एक प्रोडक्ट बनवता किंवा एखादी सर्व्हिस डेव्हलप करता ज्याच्यात तुम्ही एक साधारणपणे 3 वर्षात 1000 सबस्क्रायबर, 1000 आपले क्लायंट किंवा 1000 लोक तुमचे फॉलोवर असे किंवा युजर हे तुम्ही निर्माण करता या 3 वर्षामध्ये. तर 3 वर्षामध्ये ज्यावेळी हे निर्माण होतात, बरोबर आहे, त्याच्यानंतर कसं आहे की त्या 1000 वर आपल्याला थांबायचं नसतं. त्याला आपण मॅनेजमेंट लँग्वेजमध्ये JCO म्हणतो. म्हणजे JCO कसा असतो की असा जे खाली येतो आणि मग वर जातो. म्हणजे आपण सुरुवात केली, खाली गेलो, मग आता वर आलो, मग परत आपण जिथून सुरुवात केली तिथून आलो, आता वर जायचंय. तर वर जाण्यासाठी आपल्याला फंड हा मोठा इश्यू असतो. बरोबर. आता आपण बेनिफिट घेतलेला आहे, बरोबर आहे, आपल्या टॅक्सेशन वाचले, मग तो पैसा आपण वाचवलाय. पण आता कसं आहे की आपली आयडिया तोपर्यंत प्रूव्ह होते आणि ह्या 3 वर्षामध्ये क्लायंट किंवा जो कंपनी असते, बरोबर आहे, ह्यांच्यामधला रॅपो चांगला झालेला असतो. क्लायंटचे टेस्टिमोनियल आले असतात, त्याच्यामुळे बदल म्हणतात ना बीटा व्हर्जन पासून आपण फायनल व्हर्जन के जात असतो. बरोबर. मग त्यामुळे कसं असतो तो मॅक्झिमम भाग असतो की पैशाचा. मग त्यावेळेला आपल्याकडे 3 गोष्टींनी आपण फंड वर्कआउट करू शकतो. एक असतो VC फंड म्हणजे व्हेंचर कॅपिटलिस्ट फंड, जे लोक मोठे इन्व्हेस्टर आहेत, तो पण तुमची आयडिया प्रूव्ह असेल, प्रूव्हन झाली तर तुमच्यावर इन्व्हेस्ट करतात. दुसरं आहे की आपल्याला MSME लोन किंवा बाकीचे लोन बँकेचे तिथून मिळू शकतो आपल्याला, कारण आपण 3 वर्षात तेवढं टिकलेलो आहे आणि हे कंपनी म्हणजे बँक वगैरे किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बघतो. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे असा आहे की स्टार्टअपसाठी सर्वात महत्त्वाचा भाग आहे 2 वर्षानंतर जर तुमचा स्टार्टअप आहे आणि तुमच्याकडे हे DIPPचं रजिस्ट्रेशन आहे, म्हणजे स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन आहे, तर तुम्ही IPO ला जाऊ शकता. ओके. आणि IPO मधून तुम्हाला पब्लिक फंड मिळू शकतं, म्हणजे पब्लिक कॅन इन्व्हेस्ट इन युअर स्टार्टअप. बरोबर. असे तर त्याच्यामुळे ती गोष्ट आहे. म्हणून आज आपण बघतो की बऱ्याचशा स्टार्टअप कंपनी आहेत, मोस्टली IT बेस किंवा ई-कॉमर्स बेस, या IPO ला जातात. बरोबर. आता ह्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की माझा की आता ह्याच्यामध्ये बरेच लिगल डिस्प्यूट्स वगैरे होत असतील की या सगळ्या स्टार्टअप्सच्या संपूर्ण फेजमध्ये की सुरुवातीच्या काळात भरपूर लिगल डिस्प्यूट्सना सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागतं. तर अशा पद्धतीच्या लिगल डिस्प्यूट्सकडे तुम्ही आतापर्यंत बरेच ह्याच्यामध्ये सॉल्व्ह केलेलं असेल किंवा बऱ्याच तुम्ही ह्याच्यामध्ये आलेला असा अनुभव तुम्हाला आले असतील, तर ह्या अशा लिगल डिस्प्यूट्सना स्टार्टअप्सनी कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं पाहिजे? ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट अशी असते की मला याचा महत्त्वाचा मुद्दा थोडासा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन विचारतो की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की स्टार्टअप्सकडे तेवढा पैसा नसतो की तेवढी इतकी लॉंग ती प्रोसेस जी असते लिगल ती बेअर करू शकतील फायनान्शियली. तर मग कशा पद्धतीने स्टार्टअप्सने याच्याकडे बघितलं पाहिजे आणि कशा पद्धतीने ह्यातनं कमीत कमी वेळात आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पुन्हा कामाकडे गेलं पाहिजे, कशा पद्धतीने सांगाल? खूप सुंदर क्वेश्चन आहे लिगल भाषेमध्ये. आता ना तारीख पे तारीख हा जमाना गेलेला आहे. लोकांना ते तारीख पे तारीख करणं आणि मग डेटला त्याच्यामध्ये म्हणतात ना प्रत्येक वेळी जाणं आणि त्याप्रमाणे मग सॉर्ट करणं. स्टार्टअप हा गोष्ट कशी त्यांना फास्ट करतं. तुम्ही स्टार्टअपचं सायन्स बघितलं तर तुम्हाला नेहमी एक रॉकेट दिसेल फास्ट जाणारं. तर कसं आहे की 2 फेज आहेत त्याच्यामध्ये, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आणि आफ्टर द डिस्प्यूट. बरोबर. तर प्रिव्हेन्शन मध्ये अशा गोष्टी आहेत की जर आपले डॉक्युमेंटेशन प्रॉपर असतील, बरोबर, त्याच्यात एक 10 डॉक्युमेंट्स लागतात. त्यातले महत्त्वाचा भाग असतो की NDA, नॉन डिस्क्लोजर अँड नॉन कॉम्पिट ॲग्रीमेंट. दुसरा भाग आहे की तुमचं वेंडर बरोबर ॲग्रीमेंट. तिसरं आहे की एम्प्लॉई बरोबर तुमचं ॲग्रीमेंट. कारण इथे आहे ना तुमचा कॉन्सेप्ट एकदम युनिक आहे. उद्या कोणी चोरी करून त्याचं म्हणतात ना ते तुमच्या काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी लीक करू शकतात. ते ह्या 3 जे ॲग्रीमेंट आहेत. आणि चौथा आहे तुमचं कॉपीराईट्स आणि ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन. जर तुमचं प्रॉडक्ट असेल तर पेटंट सुद्धा. तर ह्या जर तुमच्या ह्या प्री लिटिगेशनच्या अगोदर किंवा प्री डिस्प्यूटच्या अगोदरच्या गोष्टी ह्या प्रत्येक स्टार्टअपने कराव्या. पोस्ट जर सपोज डिस्प्यूट झाला
तर पोस्ट डिस्प्यूट कुठले होतात? एक तर पेमेंट रिलेटेड होतात डिस्प्यूट, बरोबर आहे, किंवा तुमचं इन्फॉर्मेशन लीक झाली त्याच्याबद्दल होतात स्टार्टअपचा, किंवा तुमचा जो इन्व्हेस्टर आहे त्याच्याबरोबरचे डिस्प्यूट. तर जे काही आपले हे डॉक्युमेंट्स आपण बनवतो त्याच्यामध्ये आपण एक क्लिअर कट आर्बिट्रेशन अँड कन्सिलेशन ऍक्ट 1996, बरोबर आहे, याचा म्हणजे प्रकर्षाने सगळ्यांनी तो मेन्शन करावा. जो कॉलम म्हणजे तुम्ही क्लॉज आहे तो, कारण तो जर क्लॉज नसेल, त्या क्लॉजचं इम्पॉर्टंट असं आहे की जर सपोज तुमचा डिस्प्यूट झाला दोघांमध्ये तर तुम्हाला डायरेक्टली कोर्टात जायचं नाहीये. त्याचा अर्थ असा आहे की दोघं मिळून एक आर्बिट्रेटर, कन्सिलेटर किंवा एक मेडिएटर, जो कोण म्हणजे ऑल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशनचा ऑफिसर, हा दोघं मिळून संमतीने नेमू शकतात. ओके. ज्या जागेवर पाहिजे त्या ठिकाणी. त्याला आता ऑनलाईन डिस्प्यूट रेझोल्युशन सुद्धा फॅसिलिटी आहे. त्याच्याने तो डिस्प्यूट पहिले ऑन टेबल सॉल्व्ह केला जातो. ओके. आणि जर तो नाही झाला सॉल्व्ह, देन ओनली म्हणजे ती सेटलमेंट नाही झाली तर तुम्ही कोर्टात जा. म्हणजे त्याच्याने काय होतं की ज्या वेळेला डिस्प्यूट होतो तर त्याचा मॅक्झिमम गोष्टी ह्या तुमच्या ऑन टेबल सॉल्व्ह होतात. इवन दो कन्झ्युमर ऍक्ट 2020 जो नवीन ऍक्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे अपग्रेडेशन आलं त्याच्यामध्ये मेडिएशन रिलेटेड सुप्रीम कोर्टचे GR आहेत या गोष्टीचं, म्हणजे गव्हर्नमेंटचे GR आहेत की पहिल्यांदा तुम्ही मेडिएट करा तुमच्या क्लायंटमध्ये. कारण छोट्या छोट्या गोष्टीला तुम्ही जर 500 रुपयाचा प्रोडक्ट आहे आणि प्रत्येक वेळी तुम्ही कंझ्युमर मध्ये न्याल कंपनीला, तर कंपनीचा प्रॉब्लेम होतो. तर तिकडे सुद्धा हा प्रॉब्लेम त्यांचा स्पेशली प्रत्येक ई कॉमर्सला एक डिस्प्यूट रिहेड्रेसल ऑफिसर असतो आणि त्यांनी 72 आवर्स मध्ये ह्या गोष्टी सॉल्व्ह करायच्या. म्हणजे त्यामुळे कंपनी आहे ना आपल्या ग्रोथवर फोकस जास्त करते डिस्प्यूट पेक्षा, आणि हे डिस्प्यूट सॉल्व्ह केले जातात. ओके. खूप महत्त्वाच्या विषयावरती आता आपण बोललो की डिस्प्यूट, आणि सगळ्यात म्हणजे आता लिगल सगळ्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या पण असतात आणि बऱ्याच लोकांना खरंच ह्या माहिती पण नसतात. तर खरंच तुम्ही इथे आलात तर आता ह्या संपूर्ण जर्नीमध्ये तुम्ही आता एवढे स्टार्टअप्स बघितले असतील, एवढे तुम्ही याच्यामधल्या केसेस तुम्ही हँडल केल्या असतील, तर आता या स्टार्टअप जे बूम होत आहे, स्टार्टअप युग परत येत आहे, नवीन उद्योजक भरपूर नवीन उद्योजक येत आहेत मार्केटमध्ये, तर ह्या सगळ्या स्टार्टअप्सना तुम्ही एक लिगल ॲडवायझर म्हणून, एक लिगल पर्सन म्हणून तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता, काय ॲडवाइस द्याल? माझा एक संदेश राहील, तुमच्याकडे जर आयडिया आहे, बरोबर आहे, तर तुम्ही जनरली लोक काय करतात आपल्या मित्र परिवार आणि फॅमिली बरोबर डिस्कस करतात. त्याच्यापेक्षा कोणत्या तरी एखाद्या स्टार्टअप लॉयर बरोबर तुम्ही ती डिस्कस करा आणि त्याला व्हॅलिडेट करा, त्याला पहिले प्रोटेक्ट करा, तुमच्या नावांती रजिस्टर होऊ दे सगळ्या गोष्टी. बरोबर. कारण आज तुम्ही एखादी आयडिया, एखादं प्रॉडक्ट, एखादी सर्व्हिस हे युनिक वेने करताय. काय होतं, ज्याला आपण आपल्याच माणसांमध्ये सांगतो तर दुसरा ती आयडिया पुढे घेऊन ती आयडिया मार्केटमध्ये डायरेक्टली लॉन्च करतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपलं जे करायचं असतं ते राहतं. आणि मॅक्झिमम आपण काय विचार करत असतो, फंडचा विचार करत असतो. तर पहिले तुमची आयडिया व्हॅलिडेट करा. या गोष्टीसाठी आता मी असं म्हणेन की काही रिमोट एरियामध्ये वगैरे पाहिजे तसा अवेअरनेस नाहीये, तर आणि अशा खूप कमी संस्था आहेत की ज्या त्याच्याबद्दल अवेअरनेस करतात. तर त्या अवेअरनेससाठी आपल्याला थोडंसं काम करावं लागेल आणि आमची संस्था ते नक्कीच काम करते. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, वेगवेगळ्या इन्क्युबेटर सेंटरमध्ये आम्ही जॉईंट आहोत आणि आम्ही ह्या गोष्टीचे सेशन्स घेतो. तर जास्तीत जास्त तुम्ही ना पहिल्यांदा कोणताही जी व्यक्ती असेल त्यांनी पहिल्यांदा असे काही सेशन अटेंड करा स्टार्टअप बद्दलचे, की त्याच्या काय रजिस्ट्रेशन, आणि मग त्याप्रमाणे आपलं पेपरवर्क पहिले पूर्ण करा. घाई प्रोडक्ट बनवण्याची केली तरी चालेल, पण विकण्याची घाई लगेच करू नका. पहिल्यांदा त्याला व्हॅलिडेट करा, प्रॉपरली लिगली बसवा आणि मग तुम्ही मार्केटमध्ये या. त्याच्यामुळे तुमचं नुकसान पुढचं जे आता छोट्याशा फायद्यासाठी पुढचं जे नुकसान आहे ते टाळता येऊ शकतं आपल्याला. ओके. तर खूप महत्त्वाच्या, खरंच हे डिस्कशन खरंच खूप एका महत्त्वाच्या पॉईंटवरती आपण करतोय की एका लिगल कायदेशीर गोष्ट कुठल्याही बाबतीत सगळ्यात महत्त्वाची असतेच. मग ते अगदी साधं घराचं रजिस्ट्रेशन असेल किंवा कुठल्या कंपनीचं रजिस्ट्रेशन असेल, तर कुठल्या याच्यामध्ये दोघांमध्ये कायदेशीर गोष्ट पूर्ण असेल तर आपण माणूस नक्कीच उत्तम पद्धतीने काम करू शकतो. तर आपण खरंच खूप चांगल्या पॉईंट्सवरती डिस्कशन केलं आणि खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही आज इथे आम्हाला केलं आणि तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला खरंच मार्गदर्शन इतकं चांगल्या पॉईंटवर सांगितलं, आम्हाला सुद्धा, आमच्या प्रेक्षकांना सुद्धा. त्याचा खूप नक्कीच फायदा होईल आणि खूप छान याचं हे होईल. तर तुम्ही आलात इथे आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल MHAMTPच्या संपूर्ण टीमकडनं मी तुमचं खूप आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू MHAMTP स्टार्टअप फर्स्ट. मला इथे तुम्ही बोलवलं आणि हा चान्स दिलात की जेणेकरून मी माझे जे काही विचार होते स्टार्टअप बद्दलचे ते इथे मांडू शकले. थँक्यू व्हेरी मच. ह्या गोष्टीने आणि हा इंटरव्ह्यू जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा आणि जास्तीत जास्त लोकांना या गोष्टीने बेनिफिट व्हावा हीच माझी सदिच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच.